उटगी तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेची इमारत मोडकळीस मूल्यांकनाला देऊनही कारवाई नाही, विद्यार्थ्यांना मोठा धोका होण्याची शक्यता। उटगी तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेची इमारत मोडकळीसला आली असून मूल्यांकनाला गेल्या 2 वर्षापूर्वीच फाईल देऊन सुद्धा अद्याप कारवाई नाही। त्यामुळे या परिसरात अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात फिरत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असून याबाबत तातडीने मूल्यांकन करून ही इमारत पाडून नवीन इमारत करण्यात यावी अशी मागणी उटगी येथील अनेक नागरिकांनी केली आहे। उटगी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा ही 1ली ते 4थी पर्यंत आहे। या कन्नड शाळेमध्ये एकूण 78 विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत। एकूण या शाळेमध्ये चांगल्या 2च खोल्या आहेत, त्यामुळे एका खोलीत 2 वर्ग या ठिकाणी बसतात व 1 वर्ग व्हरांड्यामध्ये बसतो। त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणवत्तामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होताना दिसत आहे। याबाबत गेल्या 2 वर्षापासून येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांनी मूल्यांकन करून ही इमारत पाडण्याची फाईल जत पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आलेली आहे। मात्र याकडे जिल्हा परिषदेने वाटाण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत। त्यामुळे ही इमारत प्रचंड मोठ्या प्रमाणात धोकादायक झालेली असून कधीही इमारत पडू शकते। यावेळी या परिसरामध्ये अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात खेळताना दिसतात, त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगावर ही इमारत पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून याबाबत अनेक पालकांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे। याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असून याकडे जिल्हा परिषद व जत पंचायत समिती गांभीर्याने घ्यायला तयार नाही। त्यामुळे याबाबत तातडीने या इमारतीचे मूल्यांकन करून ही इमारत पाडून या ठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या परिसरातील अनेक पालकांनी केली आहे। याबाबत पुन्हा या जिल्हा परिषद शाळेने फाईल दिली आहे, मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होताना दिसत आहे। याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातून होत आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.